नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाची कंबाईन 2025 साठीची जी जाहिरात भरती आहे ना, तर त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. कंबाईन म्हणजे पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ, एस-आर या पदासाठीचे जे पदे असतात त्या पदासाठीची ही 2025 साठीची जाहिरात क्रमांक 117/2025 जी आहे. 282 पदासाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर आज आपण डिटेलमध्ये जाहिरात बघणार आहोत. त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय लागते, त्यासाठी कोण अर्ज करू शकतो, अभ्यासक्रम कसा असतो, परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते, ची संपूर्ण डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे विद्यार्थी एम-पी-एस-सी कंबाईनसाठीची तयारी करत आहात त्यांच्यासाठी हे आलेली खूप महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. तर एम-पी-एस-सी गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 एकूण 282 पदासाठीची ही जाहिरात असणार आहे. आणि याच्यासाठी परीक्षा जी आहे तर ती 9 नोव्हेंबर 2025 रोजी जी आहे ती पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. मग याच्यामध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी गट ब याच्यासाठीची एकूण 3 पदे आहेत. राज्य कर निरीक्षक या पदासाठीचे 279 पदे आहेत. टोटल जे पदे आहेत ते देण्यात आलेले आहेत 282. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 1 ऑगस्ट 2025 पासून. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 21 ऑगस्ट 2025. एम-पी-एस-सी आयोगाने जी आहे तर ती जाहिरात जी आहे 2025 साठीची तर ती प्रसिद्ध केलेली आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. आरक्षणासंदर्भातले जे तरतुदी असते तर त्याच्या संदर्भातले जर तुम्ही आरक्षणामधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्या त्याच्यासाठीचं जे डिटेल आहे तर ते देण्यात आले आहेत. त्यानंतर खेळाडूसाठीचं जे आरक्षण असतं तर त्याच्या संदर्भातले जे इन्स्ट्रक्शन आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यानंतर दिव्यांग उमेदवार जे असतात त्यांच्यासाठीच्या आरक्षणाच्या जे तरतुदी असतात एम-पी-एस-सी आयोगासाठीच्या तर त्या देण्यात आलेल्या आहेत. मग कागदपत्रासंदर्भातले असो किंवा तुमचं जे दिव्यांगाचं प्रमाणपत्र असो त्याच्या संदर्भातल्या डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. अनाथासाठीचं जे आरक्षण आहे तर त्याच्या संदर्भातलं. त्यानंतर याच्यासाठीची वेतन श्रेणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर 38,600 ते 1,22,800 अशी असते. भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा जी आहे ते तुम्हाला दोन्ही पदासाठी सेम आहे. तर कमीत कमी तुमचं 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. आणि जे आहेत 38 वर्ष जे आहेत ते खुल्या प्रवर्गासाठी आहे. मागास, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ असाल तर तुम्हाला 43 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येतोय. त्यानंतर खेळाडू प्रावीण्य असाल तरी 43 आहे. माजी सैनिक असाल तर 43 आहे आणि दिव्यांग उमेदवार असाल तर 45 वर्ष वयापर्यंत तुम्हाला इथं अर्ज करता येतो. शैक्षणिक अर्हता जी आहे ते तुम्हाला किमान तुमची पदवी परीक्षा पास झालेलं असणं आवश्यक आहे. याच्यासोबत जे आहे तर तुम्हाला बाकी शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती विचारण्यात आलेली नाही आहे. तर याच्यासाठी जे आहे तर परीक्षेचे टप्पे जे असतात ते 2 असतात. संयुक्त पूर्व परीक्षा असते आणि त्यानं 100 मार्काची आणि त्यानंतर मुख्य परीक्षा जी असते तर ती असते 400 गुणांची. तर त्याच्यामध्ये जे आहे तर ते पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम असतो तर त्याचा डिटेल व्हिडिओ त्याच्यासोबतच अभ्यासक्रमासोबतच पुस्तकांची यादी जी आहे तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला टाकणारच आहे. तर ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ही जी जाहिरात आहे 2025 साठीची एम-पी-एस-सी आयोगाची तर ती प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. एम-पी-एस-सी आयोगाने आत्ताच म्हणजे 26 जे जुलै 2025 पासून जे आहे तर के-वाय-सी करणं कंपल्शन केलेलं आहे एम-पी-एस-सी आयोगाच्या फॉर्मसाठी. आणि आता आपण अर्ज करताना तुम्हाला के-वाय-सी करणं प्रत्येक वेळेस अर्ज करताना के-वाय-सी करणं बंधनकारक असणार आहे. अर्ज करण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ते देण्यात आलेले आहेत. तर ऑनलाईन पद्धतीने एम-पी-एस-सी आयोगाची जी आहेत अर्ज करण्यासाठीच्या ऑफिशियल लिंक देण्यात आल्या आहेत. आणि याच्यासाठीची जी परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 394, आर्थिक दुर्बल घटक, मागास आणि अनाथ असाल तर 294 आहे. आणि त्यानंतर जे आहे तर माजी सैनिकासाठीचं परीक्षा शुल्क आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणजे गटातून असाल तर त्याच्यासाठीचं परीक्षा शुल्क देण्यात आलेलं आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे एम-पी-एस-सी आयोगाची गट ब ची. तर ती प्रसिद्ध झालेली आहे 2025 साठीची. तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. याच्या संदर्भातली याच्या व्यतिरिक्त कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.